नमस्कार. पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण श्रावण स्पेशल मस्त असा पनीर व्हेज पुलाव बनवणार आहोत. तर याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पुलाव बनवण्यासाठी इथे आपण काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे फ्लावर, शिमला मिर्च, बीन्स, गाजर मी कट करून घेतलेले आहे. फोडणी देण्यासाठी कांदा वेगळा कट करून घेतलेला आहे आणि वरती फ्राय करून टाकण्यासाठी सुद्धा वेगळा घेतलेला आहे. इथे मी आलं लसणाची पेस्ट, टोमॅटोची प्युरी सुद्धा बनवून घेतलेली आहे. तांदूळ जे आहेत ते बिर्याणी बनवण्यासाठी वापरतात ते घेतलेले आहेत. तर आता आपण इथे 1.5 लिटर होईल इतकं पाणी घेतलेलं आहे अंदाजे. याच्यामध्ये जे सगळे खडे मसाले आहेत ते मी टाकलेले आहेत. पाण्यामध्ये जे खडे मसाले आहेत त्याचा फ्लेवर शिजल्यानंतर खूप छान येतो. याच्यामध्ये मी एक लिंबूसुद्धा पिळलेला आहे. त्याने जो आपला तांदूळ शिजल्यानंतर आहे तो एकदम सुटसुटीत होतो. पुलाव बनवण्यासाठी जो लागणारा राईस आहे तो इथे शिजतोय. तोपर्यंत आता आपण इकडे ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा तेल टाकून फक्त आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. याने जो आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत त्यामध्ये खूप छान अशी टेस्ट येणार आहे. इथे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही या पुलावमध्ये टाकू शकता. व्हेज पुलाव डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा बनवता येतो, पण आज जो पुलाव बनवणार आहे या पुलावची थोडीशी पद्धत वेगळी आहे. तर इकडे सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत. तर इथे मी भाज्या भाजून घेत आहे. जे तांदूळ आपण इथे शिजायला घातलेले आहेत ते थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत. थोडंसं आपल्याला अर्धकच्चं ठेवायचं आहे, कारण आपण जी नंतर स्टीम देणार आहोत त्या स्टीममध्ये राहिलेला जो तांदूळ आहे तो चांगला शिजतो. तर इथे मी सगळ्या भाज्या आता फ्राय करून घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, आपल्या चॅनेलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. तर इथे आपल्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. आता आपण जो तांदूळ शिजायला घातला होता तो एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता जो तांदूळ आहे तो छान असा आपला इथे शिजलेला सुद्धा आहे आणि एकदम सुटसुटीत सुद्धा झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे जो तांदूळ आहे तो. आणि आता आपण याचा छान असा पनीर व्हेज पुलाव बनवून रेडी करणार आहोत. तर पुलाव बनवण्यासाठी आपल्याला ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा फोडणी द्यायच्या आहेत, पण त्याच्या अगोदर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता जो कांदा आहे तो फ्राय आपल्याला करून याच्यासाठी घ्यायचा आहे. वरती आपण जेव्हा लेयर लावणार आहोत त्यावेळी आपल्याला सगळीकडे हा कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याशिवाय बिर्याणी जी आहे ती आपली परफेक्ट अशी बनत नाही आणि कांद्यामुळे खूप छान असा फ्लेवरसुद्धा येतो. तर इकडे बघू शकता कांदा जो आहे तो मी इथे फ्राय करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने व्हिडिओ थोडासा मोठा होतो म्हणून थोडंसं फास्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला जो कांदा आहे तो इथे फ्राय करून झालेला आहे. आता आपण फोडणी देणार आहोत. तर फोडणी देण्यासाठी इथे मी छोटे छोटे एक 3 ते 4 होईल इतके कांदे कट करून घेतलेले आहेत. याची आता आपण छान अशी गिरवी बनवणार आहोत. तर इकडे बघू शकता लालसर होईपर्यंत कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीचा इथे लालसर होईपर्यंत कांदा भाजून घेतलेला आहे. याच्यामध्ये जे आपण आलं लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती सुद्धा मी इथे टाकलेली आहे आणि तेल सुटूपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का पुदिना असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे पुदिना नव्हता त्यामुळे मी टाकलेला नाही. आता आपण इथे आलं लसणाची पेस्ट तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे होईल इतकी हळद,
बिर्याणी मसाला जो आहे तो मी टाकलेला आहे। इकडे बघू शकता गरम मसाले, धनेपूड, मिरची पूड आणि हळद पूड सगळं मी ते टाकून घेतलेले आहे। आपल्याला थोडेसे गरम मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता छान असं हे मी भाजून घेतलेलं आहे। गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवून भाजलेलं आहे। आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये जे टोमॅटोची पेस्ट आहे ती टाकलेली आहे। ती सुद्धा आता आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून आपल्याला घ्यायचं आहे। यामध्ये तिखट जे आहे ते तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही टाकू शकता। आता मी इथे जे दही आहे ते सुद्धा एक वेळ मिक्सरला फक्त फिरवून घेतलेलं आहे। ते सुद्धा इथे मी टाकलेलं आहे। दही टाकल्यानंतर असं पांढरं पांढरं थोडंसं दिसतं। एक 5 मिनिटानंतर नॉर्मल एकदम लालसर असं दिसतं। फक्त आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। तर इकडे बघू शकता एकदम छान असा आपला तेल सुटेपर्यंत सगळा मसाला इथे भाजून झालेला आहे। यामध्ये चवीपुरता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक वेळ मसाला सगळा परतवायचा आहे। यामध्ये आता ज्या भाज्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या सगळ्या टाकून मिक्स करायच्या आहेत आणि थोडा वेळ आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून फक्त स्टीम द्यायची आहे। पाणी वगैरे अजिबात याच्यामध्ये टाकायचं नाही। फक्त वाफेवरती आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत। तर आता आपण भाज्या शिजेपर्यंत जे पनीर आहे ते सुद्धा फ्राय करून घेणार आहे। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने स्टीममुळे भाज्या ज्या आहेत त्या छान अशा शिजतात। तर एक वेळ हलवून आपण कढई जी आहे ती साईडला ठेवून देणार आहोत। भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहेत वाफेमध्येच। आता आपण ही कढई साईडला ठेवून देऊयात आणि पनीर आहे ते थोडंसं आपल्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे। आपण व्हेज पनीर पुलाव बनवणार आहोत तर याच्यासाठी पनीरसुद्धा लागणार आहे। अशा पद्धतीचे छोटे छोटे पीसेस करून तर पनीर मी सगळ्यात शेवटी फ्राय करून घेतलेलं आहे आणि भाज्यांमध्ये सुद्धा आपल्याला अगोदर टाकायचं नाही। सगळ्यात शेवटी आपल्याला फक्त एक वेळ वाफ द्यायची आहे कारण जास्त शिजलं जातं। तर अशा पद्धतीने पनीर जे आहे ते मी मिक्स करून इथे घेतलेलं आहे आणि एक 5च मिनिटं आपण याला वाफ देणार आहोत। तर आता आपण जो आपला व्हेज पुलाव आहे तो बनवण्यासाठी ते एक पातेलं घेतलेलं आहे। पातेल्यामध्ये इकडे बघू शकता थोडंसं मी दही टाकून घेतलेलं आहे आणि 1-2 चमचे होईल इतकं तूपसुद्धा टाकलेलं आहे। आता पातेल्यामध्ये आपल्याला जो आपण शिजवून घेतलेला तांदूळ आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आता आपण या तांदळाच्या आणि व्हेज मसाला जो आपण बनवून घेतलेला आहे त्याच्या 3 लेयर्स लावून घेणार आहोत। इकडे बघू शकता तर इथे सगळ्यात अगोदर राईसची लेयर लावून घेतलेली आहे। त्याच्यानंतर जे आपण भाज्या स्टीम करून घेतल्या होत्या त्या सगळ्या याच्यावरती टाकून घेतलेले आहे सगळीकडे पसरवून। नंतर वरती कोथिंबीर, गुलाबजल, थोडंसं जायफळसुद्धा वरती किसून टाकलेलं आहे। जायफळने इतका छान फ्लेवर येतो या व्हेज पुलावला। तर अशा पद्धतीने बघू शकता इथे दुसरी लेयरसुद्धा मी राईसची लावून घेतलेली आहे। वरती ज्या भाज्या आहेत त्यांची लावून घेतलेली आहे। आता आपण वरती जो कांदा फ्राय करून घेतलेला तोही टाकलेला आहे। कोथिंबीर, गुलाबजल, तूप आणि जायफळ सेम प्रोसिजर करून आपल्याला 3ही लेयर याच्या लावून घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपला व्हेज पुलाव इथे रेडी झालेला आहे। आता आपल्याला फक्त याला गॅसवरती थोडंसं तवा गरम करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती जे पातेलं आहे ते आपल्या हाताला गरम लागेपर्यंत ठेवून द्यायचं आहे। जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त एकदा स्टीम द्यायची आहे। आता आपण याला साईडने जी कणिक असते ती सुद्धा लावून घेणार आहोत म्हणजे बाहेरची हवा अजिबात आतमध्ये जाणार नाही आणि या व्हेज पुलावला छान अशी स्टीमसुद्धा बसेल। तर इकडे बघू शकता आपला जो व्हेज पुलाव आहे तो आता आपण गॅसवरती थोडासा स्टीम देण्यासाठी ठेवून देणार आहे। पण सगळ्यात अगोदर इकडे बघू शकता अशा पद्धतीने जी कणिक आहे ती मी थोडीशी अगोदरच इथे मळून घेतली होती
आणि आपल्याला अशा पद्धतीने पातेल्याच्या साईडला अशी कणिक लावून घ्यायची आहे, जेणेकरून स्टीम जी आहे ती व्यवस्थित अशी आपल्या व्हेज पुलावला बसली पाहिजे. तर आता इथे थोडासा मी कोळसा घेतलेला आहे. कोळशाने छान असा याच्यामध्ये फ्लेवर येणार आहे तंदुरीसारखा. तर याच्यामध्ये थोडंसं ओवा आणि बडीशूपसुद्धा मी टाकलेला आहे. ही जी वाटी आहे ती आपण या पातेल्यामध्ये अशीच ठेवून देणार आहोत. वरती बटर किंवा तूप टाकायचं आहे आणि आपल्याला या पातेल्यामध्ये झाकून ही वाटी ठेवून द्यायची आहे. वरती झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटासाठी तव्यावरती स्टीम देण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला जो पनीर व्हेज पुलाव आहे तो बनवून रेडी झालेला आहे. एक 10 मिनिटांनी आपल्याला चेक करायचं आहे पातेलं गरम झालेलं आहे की नाही. आपल्या हाताला चटके बसतील एवढ्या वेळापर्यंतच फक्त आपल्याला ठेवायचं आहे, जास्त गरम करायचं नाही. आणि अशा पद्धतीने आपला इथे पनीर व्हेज पुलाव बनवून रेडी झालेला आहे. हा पुलाव कोशिंबीर आणि गरम गरम रस्सा याच्यासोबत खायचा आहे, खूप छान लागतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. धन्यवाद.